तर हे बघा मंडळी, रविवार आहे आणि मटण नाही असं काही होऊ शकत नाही. कारण रविवार हा संडे स्पेशल असतो आणि मटण हे आमच्यात खास असतंच म्हणजे असतं. तर नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज रविवार होता आणि मस्त असं मी सकाळीच लवकर जाऊन मटण आणलं होतं. तर मटणचे रेट वाढले, तुमच्याकडे वाढलेत की नाही मला माहीत नाही, पण आमच्या इथं तर 900 रुपये किलो असं काहीतरी झालेलं आहे. तर शिजवून वगैरे घेतलं मस्त असं, लहान मुलांना आणि पाणी वगैरे सगळं काही काढून ठेवलं आणि आता म्हणलं मसाला करून छान असं परतून त्या मसाल्यामध्ये टाकून रस्सा बनवून घेऊया. आता आमच्यात एक नाही, आम्ही असताना धनगर आहे आणि त्यामुळं मटण हे आठवड्यातनं एकदा तरी लागतं म्हणजे लागतंच. आणि ते कसं आहे माहीत आहे का, जन्मजातच आहे ते, म्हणजे मटणाशिवाय ना काय म्हणतात ना, तोंडाला त्यांच्या चव येत नाही. कोणीही असू दे आमच्यातलं, त्यांना प्रत्येकांनाच मटण आवडतं. आता सर्रास सगळेजण म्हणतील की सगळेजणच रविवारचं खातात, परंतु आमचं पुण्यात आल्यापासून उलट मटण खायचं कमी झालं आहे. आम्ही 8-15 दिवसातनं एकदा रविवारी आणतो. पण गावाला आहे ना, गावाला असं एक म्हणजे 2-3 वार आहेत ना, रविवार, मंगळवार, शुक्रवार, अशा वारांना कधीही असं नसतं की बाबा मटण नाही म्हणून, नाही का. तर आता मटण बनवायला रेसिपी तर मी साधी सिंपल आहे. पहिल्यांदा सगळं मटण शिजवून घेते, हळद मीठ लावून त्यामध्येच त्या पाण्यामध्ये शिजवून देते आणि त्याच्यानंतर ना ते सगळं बाजूला काढून मग मसाला परतून त्यामध्ये पीस टाकून छान असं मी परतून घेते आणि मग नंतर वरून मिठाचं पाणी होते. तर ही पद्धत माझी एकदम जुनी आहे आणि म्हणजे आमची मम्मी पण अशाच पद्धतीने बनवते, म्हणून मी पण असंच बनवते. तर आज का नाही, मम्मीही आलेले आहेत, म्हणजे त्याला 3-4 दिवस झालं. मी कधी म्हणजे त्यांच्यासोबत व्हिडिओ नाही केला आणि तुम्हाला दाखवले पण नाही इथं आल्यापासून. ते आले त्याला आता मला वाटतं आज 7 दिवस होऊन जाईल आणि ते जातील उद्या किंवा परवा. पण म्हटलं चला आज मटण तर घेऊन येऊया, कारण कधी जातील मला पण माहीत नाही. पण मटण हे झालं सगळं काही व्यवस्थित झालं, गोष्टी खाऊन पिऊन, आणि ते अचानकच म्हणायला लागले की चला तर आम्हाला सोडायला. जास्त दिवस झाला आम्ही इथं राहिलो, तर मी तिला सोडून आलो स्वारगेटला. तर हे जे आहे ना, ते माझ्या भावाचं बाळ आहे आणि त्याला तो मी ड्रेस वगैरे छान घेतला. मम्मीला पण साडी घेतली. तिचे फोटो आहेत की नाही मला माहीत नाही माझ्याकडे, मी काही व्हिडिओ शूट वगैरे नाही केला, पण असेल एखादा फोटो असेल तर मी तुम्हाला नक्की टाकेन. त्याच्यानंतर ना संध्याकाळी मी त्यांना 4 वाजता सोडून आले स्वारगेटला आणि तिथून नंतर मग आम्ही फिरायला गेलो. आता रविवारचं खूप दिवसातून आज फिरायला गेलो होतो, कारण मला तर वाटतं 3-4 महिन्यातनं फिरायला गेलो होतो. फिरायला म्हणून आम्ही असं रविवारचं कधी बाहेरच नाही पडत, का तर टायमिंगच नसतं या त्याच्यासाठी. तर आता पिल्लूची तर सगळी म्हणजे शाळेची तयारी झालेली आहे आणि हे ड्रेस पिल्लूसाठी आणले त्या दिवशी आम्ही नवीन. तर कसे वाटतात मला नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्ही ना घड्याळ बघायचं होतं यांना म्हणून टाटाचं, म्हणजे त्यामध्ये त्या शॉपमध्ये गेलो आणि घड्याळ वगैरे बघितलं, पण आम्हाला काही आवडलं नाही म्हणून आम्ही ते म्हणजे तिथून निघून आलो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आहे की नाही, आता मी तुम्हाला सांगते, खूप जणांना वाटतं की मी चहा, म्हणजे खूप जणांना माहीत आहे की मी कंपनीला चहा देते, परंतु त्यांना माहीत नाही की दूध कुठलं असतं किंवा चहापत्ती कुठली असते किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या मी सगळे सांगते. तर जर आम्ही घरी खायला दूध आणत असेल ना, तर ते कात्रज डेअरीचं दूध असतं आणि चहा बनवायसाठी जर आणत असेल ना, तर ते असतं इथे ह्याचं गोकुळचं दूध असतं आम्ही. आणि गोकुळचं दूध मला वाटतं काहीतरी 36 रुपये लिटर का काही नाही, सॉरी 38 रुपये लिटर झालेलं आहे. आणि म्हणजे वाढले आता. पुण्यातील प्रत्येकाचं व्यक्ती, म्हणजे तुम्ही ज्या हॉटेलवाल्यांना विचाराल ना, तर ते तुम्हाला प्रत्येकाच्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक हॉटेलच्या ठिकाणी तुम्हाला गोकुळचं दूध मिळेल, कारण गोकुळच्या दुधाशिवाय चहा अजिबात म्हणजे असा घट्टसर किंवा मिळून येत नाही. त्याच्यासाठी गोकुळचं दूध वापरतात सगळं आणि आम्हीसुद्धा गोकुळचंच वापरतो. तर आता 1 लिटरचं दुधामध्ये ना 1 ग्लासभर पाणी टाकायचं, म्हणजे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती चहा बनवायचा आहे, किती कप बनवायचा आहे त्याच्यानुसार. आता मी 1 ग्लासभर पाणी टाकते, म्हणजे त्या पिशव्या आहेत ना त्या स्वच्छ अशा धुवून विसळून त्यामध्ये ओतते, म्हणजे घट्टसर, म्हणजे ते पाणी जळून जातं, फुल क्रीम दूध असतं त्याच्यामुळे. आणि शेवटी काय होतं, पातेले पण खाली वगैरे लागत नाही, म्हणून हे सगळं करायचं. तर आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का आम्ही चहापत्ती कोणती वापरतो, तर सह्याद्रीची चहापत्ती वापरतो आम्ही. मला वाटते काहीतरी 100 रुपये पावशेर असं काहीतरी आहे आणि ती चहापत्ती वापरतो. म्हणजे त्यामुळं त्या चहापत्तीनं काय होतं, कलर पण येतो. म्हणजे काय म्हणजे व्यक्ती काय करतात किंवा हॉटेलवाले कलर यासाठी दुसरी चहापत्ती वापरतात आणि याच्यासाठी दुसरी चहापत्ती वापरतात. कशासाठी, ते घट्टसर चहा मिळवण्यासाठी आणि नुसता कलरला येण्यासाठी
ते वेगळी चहापत्ती वापरतात. तर अशा पद्धतीनं वेगवेगळी न वापरता एकच तुम्ही सह्याद्रीची वापरा आणि पैसेही कमी जातील आणि छान असा कलर पण येईल चहाला आणि टेस्ट तर मस्तच येते. खूप छान असा वास सुटतो. सकाळ जेव्हा आमचा चहा करत असतो ना तेव्हा खूप छान वास सगळीकडे पसरलेला असतो. आता ह्या झाल्या सगळ्या म्हणजे दुधाविषयीच्या किंवा याच्याविषयीच्या गोष्टी. तर तुम्हाला जर चहा टेस्टी बनवायचा असेल ना तर साखर पण तशी क्वालिटीचीच वापरा तुम्ही. एकदम बारीक साखर वापरू नका आणि आम्ही कुठली वापरतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते. जर तुम्हाला चहा एकदम मस्त आणि टेस्टी बनवायचा असेल ना तर त्याच्यासाठी थोडंसं जायफळ किसून त्यामध्ये टाकायचं. ज्यावेळेस आपण चहा पूर्णपणे उकळून देतो मस्तपैकी आणि उकळल्यानंतर आपण आलं वगैरे टाकतो ना तेव्हा त्यामध्ये जायफळसुद्धा थोडंसं टाकायचं आहे. त्यामुळं काय होतं टेस्ट छान अशी येते. तर आता तुम्हाला सांगते हे जे 2 दिसतात ना थर्मास ते दिसायला खूप छान आणि क्यूट दिसतात, परंतु या थर्मासमुळे आमचं खूप मोठं नुकसान झालं. पलीकडचा जो मोठावाला आहे तो दिसायला तर खूप छान आहे, परंतु त्याचं जे वरचं प्रेस करायचं झाकण आहे ना ते एकदम अचानक असं म्हणजे काय झालं त्याला काय माहिती. कोणीतरी ऑफिसमध्ये थर्मास टेबलवर मांडल्यानंतर चहा घेताना पाडलेला आहे आणि ज्या दिवशी पाडला का नाही त्या दिवशीच मी यांना म्हणलं होतं की हा थर्मास पडला आहे ऑफिसमध्ये आज. तर त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि मग काय आता महिनाभरानं तो खूपच जाचायला लागला आणि कितीही वेळा प्रेस केलं ना तर तो म्हणजे चहाच असा वरती येत नव्हता. म्हणजे त्याला एअर पकडून ठेवत होतं ते. त्यामुळं मग ते बदलायचं असं ठरवलं होतं. आता दिसायला खूप छान दिसतोय तो, परंतु त्यामधून चहाच वरती येत नाही आणि चहा थोडासा कमी थंड राहतोय त्यामध्ये. म्हणून हा दुसरा इकडं जो दिसतो ना नवीनवाला तो आणला होता. तर त्याची किंमत आहे मोठा आहे तो 3.5 लिटरचा आहे आणि जो छोटा आहे तो 2.5 लिटरचा आणला आहे आम्ही. आता 2-3 दिवसच झाला आणला आहे. नवीनच आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हे झाकणं जे आहेत ना खरं तर रिपेअर होत नाहीत आणि या वस्तू घ्यायला गेलं ना आपण ज्यावेळेस पुण्यामध्ये हॉटेल लाईनची जे सगळं मटेरियल मिळतं ना म्हणजे रविवार पेठेच्या तिकडं, तर तिकडे गेलं ना तर त्या लोकांना अशी गरज नाही वाटत की बाबा आपण थर्मास व्यवस्थित लावून द्यावा, कमी करावा, असं काही नाही. त्यांना फक्त एकच असतं घ्यायचं असेल तर घ्या, नसेल तर जाऊ शकता, कारण तुम्हाला आम्ही अडवलेलं नाही असं त्यांचं असते. तर तो छोटावाला 2.5 लिटरचा 2500 रुपयांना आम्ही त्या दिवशी आणलेला आहे. 1 रुपयाही त्या म्हणजे शॉपवाल्यानं कमी केलेला नव्हता. तर खूप मोठं नुकसान झाले. थर्मास पूर्ण असाच आहे, पण लोकांमुळं चहा घेताना आता कोणाला काय बोलता, किती एम्प्लॉय असतात आणि कितीही असतात ऑफिसमध्ये, कोणाला बोलता की बाबा पाडू नका थर्मास किंवा काय, आपण डोळ्यासमोर असल्या वेगळी गोष्ट असते नाही का. तर त्याच्यानंतर ना माझं एक पार्सल आलं होतं जे मी आईस क्यूबचं आणि हे ट्रेंडिंगला असलेलं हे मागवलं होतं. मला त्याचं नाव माहीत नाही, पण तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दोन्ही पण प्रोडक्ट त्यामधले बाय 1 गेट 1 होतं की कॉम्बो होतं मला नाही माहिती, पण दोन्ही एकत्र आले होते. तर त्यामुळे दोन्ही पण खूप छान होते, मस्त असे होते. त्याच्यानंतर हे जे प्रोडक्ट आहे ना ते एकदम डिफरंट म्हणजे खूप डिफरंट आलं होतं, कारण मी याला मागवलेलंच नव्हतं. मी जे मागवलं होतं ते आलंच नाही आणि हे एकदम भंगार 3rd क्लास लेवलचं असलं पार्सल आले आहे. ह्याला मागवलं पण नाही आणि काहीच नाही. तर आता हे मी पटकन रिटर्न करणार आहे. ते जे क्यूबचं आहे ना ते मला आवडले, मी ते तसंच ठेवणार आहे. आणि हे जे आहे ना हे मी मागवलं नाही आणि काही नाही, याचा यूज पण काही नाही आणि एकदम हलक्या क्वालिटीच्या काट्या आहेत नाही, म्हणजे क्वालिटी आहे किंवा काही नाही. हे डिफरंट प्रोडक्ट आले. मी मागवलं होतं एक आणि हे आले दुसरं. तर मी ह्याला पटकन रिटर्न करते. आणि हो, तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ काय होणार आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तर लगेचच माझ्या चॅनलला काय करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील हा म्हणजे शेअर करा. तर चलो बाय, आजच्या पुरतं एवढंच. कसा वाटला व्हिडिओ